पोर्टल भरती जाहिरातीसाठी मुदतवाढ मिळेल का? पवित्र पोर्टल भरती अंतर्गत ऑलरेडी जाहिरातीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळालेली आहे आणि पुन्हा एकदा मुदतवाढीचे संकेत मिळतात आहेत. त्याच्याच बद्दलचं शॉर्टमध्ये आपण माहिती सध्या पाहत आहोत. मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा म्हणे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत 1 मे पासून सुरू झालेली प्रक्रिया 1 जून संपला आणि आता जुलै उजाडला तरी सुद्धा मुदतवाढ 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 म्हणजे तारीख पे तारीख मिळते. नुकतंच सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. माननीय शिक्षक आमदार अभ्यंकर यांनी जेव्हा प्रश्न विचारला होता शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर साहेबांना, तेव्हा त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि मला वाटतं ते काफी आहे. ज्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की मुदतवाढ मिळेल का आणि मुदतवाढ मिळायला हवी का, सुरुवात करूया. पुढे का आपल्याकडे भक्कम पुरावा आहे, त्याच्यानुसारचे हे संकेत अजून दृढ कसे होतात. बरं, तुम्हाला काय वाटतं, मुदतवाढ मिळायला हवी की नको? काहींचा असा कयास आहे, काहींना म्हणायचंय की मुदतवाढ मिळाली तर जागा वाढतात आणि काहींना म्हणायचंय, म्हणजे ज्यांचे कमी मार्क्स आहेत त्यांना वाटणं साहजिक आहे, कारण जागा येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि जे टॉप रँकर्स आहेत त्यांना असं वाटतं की नाही, मुदतवाढ मिळाली तरी सुद्धा जागा लवकर भरल्या पाहिजेत, अशी गोष्ट आहे. सध्या आपण भंडारा सारख्या जिल्ह्यामध्ये पाहतोय की तिथं अक्षरशः 50 शाळांना एकही शिक्षक नाहीये. त्यामुळे शिक्षक भरती सुद्धा होणं तितकंच गरजेचं आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये ऑलरेडी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती भरलेली पदं भरलेली आहेत. आता या दोन गोष्टी आहेत, एक असा वर्ग आहे त्यांना अजून मुदतवाढ हवी आहे आणि एक वर्ग असा आहे की त्यांना मुदतवाढच नकोय. तुम्ही कोणत्या वर्गात मोडताय नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहा. मित्रमैत्रिणींनो, सध्या आपल्याकडे जो हा पुरावा आपण पाठपुरावा करतोय त्याच्या अंतर्गत सध्या तुम्हा सर्वांना माहिती की पेसा क्षेत्र आणि आदिवासी विभाग याची भरती पोर्टल अंतर्गत होते. आदिवासी विभाग एकट्या विभागाची फक्त शासकीय आश्रमशाळा आहेत ना, त्याची 1400 पदं येणार आहेत आणि त्याच्या संदर्भातली सध्या बिंदू नामावली रोस्टर तपासणी अद्ययावत करण्यासंदर्भाचं आपण हे पत्र पाहतोय. आणि जे प्रकल्प चालतात त्यांच्या अंतर्गत कोणकोणत्या प्रकल्पांतर्गत कुठे कुठे जागा येणार आहेत बघा. तुम्हालाही उद्या प्राधान्यक्रम द्यायचे आहेत, याची तुम्हाला गरज पडणार आहे. काही आदिवासी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये तिथं मुख्यालयी राहणं किंवा आपण बोलूया की शाळेत राहणं बंधनकारक नसतं, हेही तितकंच खरं आहे. किंवा काही शासकीय आदिवासी आश्रमशाळा अशा आहेत, म्हणजे त्यांनी तिथं जरी जवळच्या एरियामध्ये राहिलं तरी चालतं. त्यामुळे प्राधान्यक्रम देत असताना या सर्व गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. त्याचसाठी आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत शिक्षक भरती वैयक्तिक गायडन्स. प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+Guru ॲप डाउनलोड करा, आजच जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला प्राधान्यक्रम देताना नक्की याची मदत होणार आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, पूर्ण शिक्षक भरतीचा एकमेव हक्काचं तुमचं सोल्युशन आहे. मित्रमैत्रिणी, जे प्रकल्प आहेत ते आपण प्रथमतः पाहूया. नाशिक, कळवण, तळोदा, यवल, धुळे, राजूर इथे जे प्रकल्प आहेत आणि त्याच्या संदर्भातला हे कॅम्प लागलेले आहेत आणि जवळपास हा कॅम्प संपणार आहे 6 जुलै 2026 पर्यंत. आणि अर्थातच सध्या त्यांनी सांगितलेलं आहे की कॅम्पचे आयोजन केल्यानंतर लगेचच मागासवर्ग कक्षे ते बिंदू नामावली प्रस्ताव मंजुरी करता सादर करायचे आहेत. आता पहा, आदिवासी विभागाच्या जागा पोर्टलला येणं तितकंच गरजेचं आहे, राईट. आदिवासी विभागामधल्या हे फक्त जरी शासकीय आश्रमशाळेबद्दलचं मी बोलते तरी एक महत्वाचं अजून एक येणं बाकी आहे, ते म्हणजे स्थानिक आश्रमशाळा, म्हणजे खाजगी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या आश्रमशाळा असतात त्यांच्या सुद्धा जागा पोर्टलवरती येतात. सध्या उशिरा हे आदिवासी विभागाला मान्यता देण्यात आली, त्यामुळे त्यांचं काम थोडं उशिरा होतंय कम्पेअर टू अदर ऑल 1 to 12 ज्या काही आस्थापना आहेत, झेडपी, नपा, मनपा सगळ्या ज्या आहेत त्यांच्या. त्यामुळे आता यांचं काम आहे की ते 10 तारखेपर्यंत ते मावकाकडे चेकिंगला जाणार आहे. मग 10 तारखेनंतर ना, जसे मगाशी मी सांगितलं की शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जमलं आणि गरज पडली तर पुन्हा मुदतवाढ देऊ. त्यामुळे उद्या मुदतवाढ अजूनही वाढू शकते. आता सरप्राईज व्हायला नको, परंतु नंतरची मुदतवाढ जर मिळाली तर कमी दिवसाची असणार आहे. एक 7 दिवसामध्ये त्यांना ते काम पूर्ण करायचं आहे. आणि सध्या हे मावक बिंदू नामावली आहे ना, ती ऑनलाईन आहे, ऑनलाईन पद्धतीने होते, पण ते होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मावककडून स्टेटस अप्रूव्ह झाल्यावरती पुन्हा एंट्री करावी लागते पोर्टलवरती आणि मग नंतर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी एक कालावधी मिळतो. म्हणजे थोडक्यात जर सध्याची जी परिस्थिती लक्षात घेतली असता, दिस इज आय एम जस्ट टॉकिंग अबाउट आदिवासी विभाग. आता तुम्ही पाहिलेलं आहे जसं की या आठवड्यामध्ये मुदतवाढ मिळालेली आहे, तशा एकदम जसा काही पावसांचा मारा सुरू आहे सिटींमध्ये, जसं की मुंबईमध्ये काही मेन शहरांमध्ये,
तसंच सध्या पोर्टलवरती रोज जाहिराती धबाधप अपलोड होतात आहे. हा म्हणजे त्याच्यातून आता काही रिजेक्ट होतात आहे, काही पुन्हा एंट्रीसाठी देतात आहे, अशा बरेच काही त्रुटी काढल्या जातात. ही जरी गोष्ट खरी असली तरी आता कुठे गती आलेली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये 10 जुलैपर्यंत पोर्टलवरती जागा किती अपलोड होतात आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर गरज पडली तर पुन्हा एका आठवड्याची मुदतवाढ मिळू शकते. कारण मुदतवाढ मिळाल्यामुळे सध्याची परिस्थिती अशी आहे, भावी शिक्षक तुम्ही होणार आहात, तुम्ही मेरिटोरियस असाल किंवा तुमचे कमी मार्क्स असेल किंवा तुम्ही 2 डिजिटमध्ये जरी असाल ना, तरी सुद्धा या शिक्षक भरतीमध्ये पदभरती मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि तुम्हाला वाटत असेल ना पहिल्याच टप्प्यामध्ये या जागा यायला हव्यात, तर मात्र जर जास्त अगदी महिन्याची नाही परंतु एखाद्या आठवड्याची मुदतवाढ जरी अजून एक्स्ट्रा मिळाली आणि जरी ऑफिशियली त्यांनी डिक्लेअर नाही केलं ना मित्रमैत्रिणींनो, तरी सुद्धा इंटरनली ते अलाउड करणार आहेत अशा आस्थापनांना जिथे शिक्षक भरती केल्याशिवाय शासनाला पर्याय नाहीये. कारण त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. याच अंतर्गत सध्या याची जी घोषणा केलेली आहे ते देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी स्वतः ही घोषणा केलेली आहे की आदिवासी विभागाची जवळपास 1400 पदं सध्या पोर्टलवरती भरले जातात आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा चांगले दिवस येतात डिजिटल भाषणामध्ये. म्हणजे थोडक्यात आता पदांवरती तर शिक्कामोर्तब झालेला आहे. वडावट पेसा क्षेत्र आणि बाकीची कशी परिस्थिती आहे, तर बाकीच्यांची परिस्थिती एकदम लास्ट फेजमध्ये झेडपीमध्ये जर आतापर्यंत असा रेशो आहे की बऱ्यापैकी झेडपी आता अपलोड झालेले आहेत. त्यामुळे झेडपींचा विषय राहिलेला नाहीये. त्याच्यात कुठल्या जिल्ह्यात किती पदं अपलोड होतात आहे त्याची काय येणाऱ्या काळामध्ये म्हणजे काय रेशो असणार आहे, विषयानुसार काही पदं असणार आहेत, कॅटेगरीनुसार काही पदं असणार आहेत. हळूहळू आपल्याला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही सर्व माहिती तुम्हाला पुरवणार आहोत. कारण तुम्हाला इथंच मिळेल इन्स्टंट इन्फॉर्मेशन आणि तुमच्या कामाची बातमी. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पोहोचवा. आणि हो सर्वात महत्त्वाचं, आता ही मुदतवाढ मिळावी म्हणजे पुढच्या जरी अजून 10 दिवस मिळाली तरी सुद्धा पोर्टलवरती जागा वाढतील हे एक तुम्ही विसरू नका बरं का. म्हणजे अगदी महिनाभर मुदतवाढ मिळाली म्हणून काही होणार नाहीये आणि मुदतवाढ 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 असं म्हणत असलं आणि पहिल्या टप्प्यात जरी जागा नाही आल्या ना तर पुढच्या 3 महिन्यामध्ये लगेच दुसरा टप्पा घेण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय आहे. परंतु शालेय शिक्षण विभाग म्हणतं की लगेच घेऊ, पण ते लगेच म्हणजे कधी, लवकर म्हणजे कधी, त्याला वर्ष उजाडतं. त्यामुळे जरी सध्या प्रॅक्टिकली गोष्टींचा विचार करता जरी या गोष्टींना मुदतवाढ मिळण्याचे जरी संकेत असतील म्हणूनच असतील कारण परिस्थितीचा विचार केला जाऊन भूतो न भविष्यत एवढा पहिला टप्पा महत्वाचा होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षक होणार आहात. याच्यासारखी सुखद बातमी नाहीये. 100% मी ॲग्री आहे तुमच्या मनाशी की याच दिवसामध्ये काम व्हायला हवं, परंतु नाही झालं तर काय हे सुद्धा तितकंच खरं आहे. आणि त्याच्यासाठी सध्या 10 जुलैपर्यंत जास्तीत जास्त आस्थापनांनी पोर्टलवरती जाहिराती अपलोड करण्याचे आदेश ऑलरेडी दिलेले आहेत. त्याच्या संदर्भातल्या वारंवार VC होतात आहे आणि आपण आशा करूया की वेळेतच हे कामं करतील. अन्यथा पहिल्यासारखं अजून 2-3 महिने जर ॲडच चालत राहिल्या तर तुम्हाला जॉईनिंग व्हायला दिवाळी येईल आणि तसं व्हायला नको राहील. कारण जरी आता मुदतवाढ जेव्हा संपणार आहे त्याच्यानंतर पोर्टलवरती जाहिराती त्याच्यावरती स्क्रुटिनीचं काम चालू राहतं. तुमच्या विषयानुसार, आरक्षणानुसार, इयत्तेनुसार, तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला नंतर ते प्राधान्यक्रम सुद्धा जनरेट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर पोर्टलचं टेस्टिंग होणार आहे आणि हे सगळं झाल्यावरती तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करायला येणार आहेत. सोबतच तुम्ही येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहात की प्रत्येक न्यूजपेपरमध्ये ज्या खाजगी संस्था आहेत, शैक्षणिक संस्था, त्यांच्या आता जाहिराती तुम्हाला पोर्टल पाहायला मिळणार आहेत. त्यांना बंधनकारक आहे. दिवसेंदिवस आपण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन याच चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत. सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून शॉर्टमध्ये माहिती आपण देतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, जॉईन व्हा. सध्या परिस्थिती अशी आहे की धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळत. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 तुम्हाला काय म्हणायचंय, तारीख पे तारीख मिळते परंतु ती तारीख कधीतरी वरदान पण ठरते आणि येणाऱ्या काळामध्ये हा वरदान शाप सुद्धा ठरू शकतो. कारण पवित्र पोर्टल शिक्षक भरती कधी सुरू होणार कधी संपणार हे शेपूट आहे ना तो लांबतच चाललाय. हे अशी सध्या परिस्थिती आहे. काय म्हणायचंय तुम्हाला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.